गुरुपौर्णिमा विशेष आज आपण हा गुळाचा मौसूद शिरा बनवलेला आहे. सो हाय, मी कविता किचन मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारा मौसूद दाणेदार गुळाचा शिरा आज आपण बनवत आहोत. गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्यासाठीचा हा शिरा करत असताना आपण रवा, पाणी, साजूक तूप सगळं साहित्य प्रमाण अगदी अचूक पाहून दाणेदार शिरा करण्याची अगदी महत्त्वाच्या टिप्स देखील जाणून घेणार. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. पटकन रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी आपण बारीक रवा. ती 0 नंबरचा जो रवा असतो तो घ्यायचा. त्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी साजूक तूप. आता या ठिकाणी 2 पॅचेसमध्ये मी हे साजूक तूप वापरणार आहे. खूप जास्त साजूक तूप वापरण्याची देखील गरज नाही. गुळाचा शिरा करताना साजूक तूप अर्धी वाटी, 1 वाटीला अर्धी वाटी असलं तरीही चालतं. त्यानंतर साजूक तूप हलकंसं गरम करून घेतलं. त्यामध्ये टाकूया 1 वाटी बारीक रवा. गॅसचा फ्लेम हा मंद करायचा. मंद आचेवर छान असा रवा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा. रवा भाजताना घाई करायची नाही. मंद आचेवर छान असा रवा भाजून घ्या, म्हणजे शिरा परफेक्ट तयार होतो. हे पहा, रवा छान असा आपला भाजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी गुळाचं पाणी करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे पाऊण वाटी गूळ. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी मोजून घेणार आहोत. अगोदर 1 वाटी पाणी टाकलं होतं, नंतर पाऊण वाटी एवढं पाणी टाकलं, म्हणजे 1.25 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर गॅस चालू करून आपण छान असं हे गुळाचं पाणी तयार करून घेऊया. तोपर्यंत आपला रवा देखील छान असा भाजून तयार होतो. अगदी या ठिकाणी रवा जर व्यवस्थित भाजले गेला नाही तर पाण्याचं प्रमाण देखील चुकू शकतं. रवा मंद आचेवर छान असा भाजून घेतला की रवा फुलतो आणि पाणी देखील त्यामध्ये छान असं ॲब्झॉर्ब होतं. हे पहा, मंद आचेवर साधारणतः 10 मिनटं, 8 ते 10 मिनटे एवढा वेळ मला लागलेला आहे. जाड तळाची कढई आहे, त्यामुळे 8 ते 10 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे. त्यानंतर गुळाचं पाणी देखील छान असं उकळलेलं आहे. त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने छान असं हे पाणी गाळून घ्यायचं. आता एकाच वेळेस सगळं पाणी जर टाकायला गेलं ते हातावर उडू देखील शकतं, चटका बसू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं करून अगोदर मी हे पाणी टाकत आहे. त्यानंतर राहिलेलं सगळं पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता कचरा तसाच यामध्ये राहतो. गुळामध्ये बऱ्याचदा कचरा देखील असतो, त्यामुळे हे पाणी गाळूनच घ्यायचं आहे. त्यानंतर छान असं आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी 1 मिनिटानंतर रव्यामध्ये सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं जातं आणि परफेक्ट असा दाणेदार हा गुळाचा शिरा तयार होतो. खूप जास्त वेळ लागत नाही. काही महत्त्वाच्या सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही सगळ्या फॉलो केल्या तर तुमचा शिरा देखील परफेक्ट तयार होणार. या ठिकाणी जो शिरा आहे तो छान सुगंधी व्हावा यासाठी सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा राहिलेलं जे तूप होतं ते देखील मी यामध्ये टाकून दिलं. ते तूप देखील छान असं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी साजूक तूप टाकल्यामुळे जो तुपाचा सुगंध आहे तो छान असा टिकून राहतो. आणि या ठिकाणी जो बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठीचं हे पाण्याचं प्रमाण आहे. जर तुमचा रवा जाड असेल तर त्यासाठी तुम्हाला पाणी यापेक्षा जास्त लागणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बदामची छान अशी आपण पूड करून घेतली होती, ती टाकलेली आहे. त्यानंतर विलायची पावडर साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी टाकायची. विलायची पावडर टाकताना शक्यतो शेवटीच टाका, जेणेकरून विलायचीचा जो सुगंध आहे तो शिऱ्यामध्ये छान असा उतरतो. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि परफेक्ट असा आपला अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये दाणेदार शिरा बनवून तयार झालेला आहे. गुरुपौर्णिमा स्पेशल नैवेद्यासाठीचा हा प्रसादाचा गोडाचा गुळाचा शिरा आपण बनवलेला आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन गुरुपौर्णिमा स्पेशल काही रेसिपीज माहिती असतील तर त्या रेसिपींची नावे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात अगदी परफेक्ट, हमखास यशस्वी होणाऱ्या भरपूर टिप्स आहेत, अचूक साहित्य प्रमाण असलेल्या रेसिपीज. त्यामुळे तुम्हाला उत्तम सुगरण बनायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील छान असा आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे. अगदी या गुरुपौर्णिमेला तुम्ही प्रसादासाठी कोणती रेसिपी बनवणार आहात हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपलं हे न्यू चॅनल आहे, सपोर्ट नक्कीच करा, जेणेकरून आपल्याला इथून पुढे खूप सगळ्या नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर पाहता येईल. या अगोदर आपण अगदी 8 ते 10 वर्षाच्या अनुभवातूनच हे चॅनल सुरू केलं आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट आणि डिटेलमध्ये रेसिपीज आपल्याला पाहायच्या आहे. या अगोदर आपलं एक नवी चॅनल आहे जी कविताच किचन या नावाचं आहे.
त्या चॅनलवर आपल्या 1000पेक्षा खूप जास्त रेसिपी झालेल्या आहे आणि त्या अनुभवातूनच हे चॅनल सुरू केलं आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.